आता पहा ट्रिग्नोमेट्री मध्ये आपला जो मेन पार्ट आहे आयडेंटिटीचा, मी तुम्हाला फक्त एकदा लिहून देतो आणि हे नेहमी माहीत असलं पाहिजे. त्याला नेहमी डिराईव्ह करत बसायचं नाही. दॅट्स अ बॅड आयडिया. जसं आपण श्रीधराचार्य फॉर्म्युला आता डोक्यात पक्का बसलेला आहे सगळ्यांच्या. तो आपण पाठ करत नाही. ठीक आहे नाही? प्रॅक्टिसने येतात फॉर्म्युले, प्रॅक्टिसने येतात. हे लक्षात ठेवा. तर आपण पाहिलं होतं sin स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. तुम्हाला एक गोष्ट सांगतो. थँक्यू बेटा. आपण पॉलिनॉमियल चॅप्टर्स मध्ये नीट पहा मी काय सांगालो. पॉलिनॉमियल चॅप्टर मध्ये अल्फा बीटा मधलं रिलेशन पाहिलं होतं आणि तिथे आपण काही फॉर्म्युले डिराईव्ह केले होते. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर आठवतं सगळ्याला? याला आपण अल्फा प्लस बीटा होल स्क्वेअर मायनस 2 अल्फा बीटा असं लिहित होतो. ही स्टोरी इथं का आणली सर? नीट बघा हे तेच आहेत दोघं. मॅथ्स मध्ये सगळी स्टोरी ही मेनली चालते सबस्टिट्यूशन मध्ये. आतापासून ही थोडीशी सवय लागली पाहिजे. कोऑर्डिनेट जॉमेट्री मध्ये पुढे चालून ट्रिग्नोमेट्री सगळंच यूज होते. स्लोपचे कॉन्सेप्ट असतात. स्लोप ऑफ अ लाईन m1 m2 tan थिटा असतो. तर या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण शिकतो तेव्हा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा आपल्याला माहित असतो. याची व्हॅल्यू 1 असते. पण तुम्हाला याच्यावर म्हणतात साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा किती होईल? असे जे क्वेश्चन्स बनतील तुमच्या एक्झाम मध्ये तिथे हे स्किल डेव्हलप करायचं आहे. म्हणून तुम्हाला सांगतो खूप लिमिटेड असते. ट्रिग्नोमेट्रीचं नॉलेज लिमिटेड आहे. पण तुम्ही जेव्हा त्याला इतर चॅप्टर सोबत मिक्स करता पॉलिनॉमियल सोबत वगैरे तेव्हा मग ते कॉम्प्लिकेटेड बनतं. कोणत्याही मॅथच्या चॅप्टर मध्ये तो रूल कॉमन आहे. आता सेकंड होतं 1 प्लस tan स्क्वेअर थिटा इज 6 स्क्वेअर थिटा आणि थर्ड आयडेंटिटी होती 1 प्लस tan चा सोबती कॉट असतो, 6 चा सोबती कोसिक असतो. हे लक्षात ठेवणे अवघड नाही. याचा RHS याचा को असतो, याचा LHS याचा को असतो. को म्हणजे सोबती आपण पाहिलेलं आहे. या 3 बेसिक ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज आहेत. उलट अल्जेब्रिक आयडेंटिटीज जास्त आहेत, 15 आहेत. ट्रिग्नोमेट्रीच्या 3च आहेत. पण या 3 सगळ्याला पुरून उरतात. त्यांचं काम भरपूर मोठं आहे. आता तुम्ही या प्रत्येकाची कोरोलरी घेऊ शकता. जसं तुम्ही जर पाहिलं तर मी साइन थिटाला काय लिहू शकतो याच्यावरून तर बघा मी इमॅजिन करेल. मी 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा इकडे घेऊन जाईल आणि त्याला टाकून देईल रूट मध्ये, कारण मला रूट काढायचं आहे. आता तुम्ही आहात 10th स्टँडर्डला. आपण एक गोष्ट शिकलो होतो. साइन थिटा किंवा कुणी असो जेव्हा आपण स्क्वेअर रूट घेतो त्या नंबरचा तेव्हा तो प्लस आणि मायनस दोन्ही घेतात. 10वी पर्यंतच घेतात, 11वीला घेत नाही. तेवढंच लक्षात घ्या. मग आपण इथं प्लस मायनस का लिहित नाही? आपण याला फक्त रूट लिहितो. एक गोष्ट लक्षात घ्या. साइन कॉस टॅन कॉट सिक कोसिक 6 पण रेशो जे असतात यांचे साइन्स ते कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहेत त्याच्यावर डिपेंड असतात. तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे क्वाड्रंट वर डिपेंड आहे. इथे थिटा आपला काय आहे? व्हेरिएबल आहे. वी डोंट नो व्हॉट अँगल इज दिस. हा जर तुम्हाला कोणी म्हणलं 45 डिग्री आहे तर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे, 0 to 90 मध्ये. समर्थ लक्ष दे बेटा. 0 to 90 मध्ये आहे. याचा अर्थ फर्स्ट क्वाड्रंट मध्ये तर सगळेच पॉझिटिव्ह असतात. तर कंपल्सरी ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह घेणार आपण. पण हा जर 120 झाला तर सेकंड क्वाड्रंट मध्ये जातो. टेन्शन नाही. सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन पॉझिटिव्ह असतो. थर्ड मध्ये गेला, फोर्थ मध्ये गेला, साइन निगेटिव्ह असतो. कॉस कुठं असतो? फर्स्ट आणि फोर्थ मध्ये पॉझिटिव्ह असतो. टॅन फर्स्ट आणि थर्ड मध्ये पॉझिटिव्ह असतो. सिक फर्स्ट आणि फोर्थ मध्ये पॉझिटिव्ह असतो. हे कसं ठरते? त्याच्यासाठी एक लॉ आहे, एएसटीसी लॉ. मी तुम्हाला पुढे शिकवेल ते, टेन्शन घेऊ नका. आता तुम्ही क्वाड्रंटच्या बाहेर जात नाही. आता आपण हे सगळे जे शिकतोय आपले अँगल्स कुठे आहेत? 0 to 90. फर्स्ट क्वाड्रंट म्हणून हे कंपल्सरी पॉझिटिव्ह आहे. तर आपण ज्या कोरोलरीज लिहित आहोत थोडस आपण जसं जेवण करत असताना एक सांगितलं जाते, आहारशास्त्र काय सांगते, डाएट काय सांगत असते, कधी जेवताना पोटात थोडीशी जागा शिल्लक ठेवायची. हे तसंच आहे. हे शिकत असताना तुमच्या ब्रेन मध्ये एक स्पेस ठेवा.
ट्रिग्नोमेट्रीचा अजून काही भाग आपल्याला तिथे ऍडजस्ट करायचा आहे. आत्ताच्या एवढ्याने तुमचं ब्रेनचा स्पेस नाही भरला पाहिजे. चला, तुम्ही पाहिलं का मी हे कसं बनवलं आता? साइन स्क्वेअर थिटा काढताना मी फक्त साइन थिटा काढलं म्हणजे मी रूट बद्दल बोलतोय. प्रत्येकाने लक्ष द्या बरं. इट्स युअर रिस्पॉन्सिबिलिटी. हा काय होईल? 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा होईल. मग मी दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट घेईन आणि इथे प्रश्न तो आपण आता निकाली काढला प्लस मायनसचा. आपलं 10चं पूर्ण ट्रिग्नोमेट्री फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे म्हणून इथं मी प्लसच घेणार. बघा याचाच भाऊ, यालाच तुम्ही उलट विचार करा. कॉस थिटा काढतो म्हणलं तर अंडर रूट 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. यांचं महत्व आता कळतच नाही. प्रश्न सुरू झाल्यावर कळते, अरे बाप ये इथं लागते काय. ते जेव्हा अरे बाप निघते ना तेव्हा कळते ये कुछ अलग ही बात है. अब देखो, नीट लक्ष देऊन पहा. टॅन स्क्वेअर थिटाला तिकडे पाठवून द्या. ऑलरेडी तिकडे बसलाय सिक्स स्क्वेअर थिटा. तर मी तिकडे पाठवून देतो टॅन स्क्वेअर थिटाला. 1 तर आपल्याच जागेवर आहे. मोस्ट इम्पॉर्टंट आयडेंटिटी. Wherever we get value 1 means first one, this third one. जिथे जिथे 1 मिळतोय ना त्या आयडेंटिटी फार कामाच्या असतात हा. मार्क माय वर्ड्स. सर ह्यालाच अजून काही लिहिता येते का? बिलकुल लिहिता येते. मला जर फक्त सिक थिटा काढायचा आहे तर मी ह्याला रूट मध्ये टाकून देतो. बघा मी नवीन फॉर्म्युले बनवत नाहीये. वी आर जस्ट मॅन्युप्युलेटिंग. आपण त्यांच्यासोबतच खेळायलो. मी काहीच नाही, तिघांसोबतच खेळतो बस. अगेन यू कॅन सी टॅन थिटा काय होईल विचार करा. सर तो होईल सिक स्क्वेअर थिटा मायनस 1 चा स्क्वेअर रूट. ठीक आहे. बिलकुल पाठ करायचं नाही. या 3ला फक्त ऍडजस्ट करायचं. तुम्हाला त्याचा एक इमेज तुमच्या डोळ्यासमोर आली पाहिजे क्वेश्चन करताना. पटकन सिक्स स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा 1 पटकन आलं पाहिजे डोळ्यात. कारण तुम्हाला रॅशनलाइज वाले क्वेश्चन येतील तिथे हे वापरावं लागतील. खूपदा तुम्हाला रॅशनलाइज करताना ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर बनतोच डिनॉमिनेटर मध्ये. बनतोच की नाही? कॉन्जुगेट पेअर घेतल्यावर काय बनतो? ए प्लस बी इंटू ए मायनस बी बनतो. तर तुम्हाला जर सिक थिटा प्लस टॅन थिटा इंटू सिक थिटा मायनस टॅन थिटा आलं तर हेच बनणार आहे की नाही? त्याचा अर्थ तो मला क्वेश्चन सिम्प्लिफाय करून सांगितलं बेटा तिथं 1 येतोय. दिस हे खूप इंटरेस्टिंग असते. तुम्ही आता फक्त हे फॉर्म्युले म्हणून पहा, पण एक तुमच्या बॅक माइंडला लक्षात ठेवायचा यूज कसा होणार आहे मग हे लिहून देत आहे. या फॉर्म्युला सोबतचं खेळणं संपलं. हा एक बेसिक फॉर्म्युला, हा सेकंड, हा थर्ड. बघा सिक थिटा काढला मी, टॅन थिटा काढला, रूट मध्ये घेतलं, प्लस मध्ये पण आले. ह्याच्यासोबत खेळूया. परत बघा कोसिक स्क्वेअर थिटा जागेवरच आहे. कॉटला ट्रान्सपोज करा, 1 आपापल्या जागेवर आहे. कळलं ह्याचाच भाऊ आहे. लक्ष द्या ह्यांच्यामध्ये एनॉलॉजी आहे. हा जसा काम करतो तसाच हा करतो. नेक्स्ट, जसं मी सिक थिटा काढला इथे मी कोसिक घेतो. कोसिक साठी मी याला या LHS ला रूट मध्ये घेतो. ठीक आहे. परत चला. आता जर मला कॉट थिटा काढायचे फक्त तर मी रूट मध्ये कोसिक स्क्वेअर थिटा घेऊन -1 करतो. तर तुम्ही जर आता नीट ऑब्झर्व केलं तर एक गोष्ट लक्षात येईल. सिमेट्रीचा खेळ आहे सगळा. तर हे 8 फॉर्म्युले आहेत. अजून याच्यात कोणी आहे का लपलेला? नाही, जवळपास कव्हर झाली. तर अशा पद्धतीने आपल्याला या सगळ्या कोरोलरीज यूज करायच्या असतात. समजलं? तर हे नवीन फॉर्म्युले नाहीत. असं कोणी डोक्यात घेऊ नका सर अवघड करायलेत का? नाही. ह्यांचा यूज आहे खूप जास्त. आणि आपण हे सगळे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज म्हणून घेत आहोत. आणि रेशो मध्ये कधीही एक कॉमन मल्टिपल असतो. जेव्हा आपण ऍक्च्युअल क्वेश्चन सॉल्व्ह करतो तेव्हा आपण त्या साईडच्या लेंथ सोबत एक के मल्टिप्लाय करायचा असतो. इम्पॉर्टंट आहे हा. तो तुम्ही फक्त लिहिताना करा. पुढे 11वी-12वीला तो के घ्यायची गरज नाही. तिथे आपण डायरेक्ट नंबर सोबत खेळतो. कारण तो रेशो आहे.
आणि रेशो हा कुठल्या तरी नंबरला मल्टिप्लाय किंवा डिवाइड करून आणलेला असतो. मग तो मल्टिपल असतो त्याला आपण कॉमन मल्टिपल म्हणतो. तो असतो के. म्हणून ह्याचे क्वेश्चन्स करताना के खूप महत्वाचा आहे. हे तेवढं इम्पॉर्टंट वाटत नाही, पण डेफिनेशन वाईज इज मस्ट. चला इथपर्यंत क्लिअर झालं सगळ्यांना. आता आपण पाहत आहोत सगळ्यात मेन व्हॅल्यूज ऑफ टी रेशोज. ठीक आहे, इन फर्स्ट क्वाड्रंट. सर आपण तर क्वाड्रंट शिकलेच नाही इथं. मी बोलताना बोलतोय फर्स्ट क्वाड्रंट, कारण मी ट्रिग्नोमेट्री सर्कल मध्ये पाहतो. मी ट्रिग्नोमेट्री ट्रायंगल मध्ये कधीच पाहत नाही. का पाहत नाही थोड्या वेळाने कळेल. आज जो एक कॉन्सेप्ट सांगायलो, आता या चॅप्टरचा खरा पार्ट इथं सुरू होतो, थिंकिंगचा. मी याला सर्कल मध्ये जेव्हा पाहायला सुरू करतो तेव्हा मला ट्रिग्नोमेट्रीच्या काही माझ्या मनात येणाऱ्या प्रश्नांचा आन्सर मिळतो. जेव्हा आपण त्याला फक्त ट्रायंगल मध्ये पाहतो तेव्हा प्रश्न तयार होतात. बाकी काही असो, ट्रिग्नोमेट्री मध्ये पुढे जाण्यापूर्वी आपण आपल्या 2 राईट अँगल ट्रायंगल्स कडे जाऊ, जे आपण 9th स्टँडर्ड मध्ये शिकले होते. 2 स्पेशल राईट अँगल ट्रायंगल असतात, 30, 60, 90 आणि एक असतो 45, 45, 90. 45, 45, 90 इज आयसोसिलस राईट अँगल ट्रायंगल. म्हणजे त्याच्या 2 साइड इक्वल लेंथच्या आहेत. आपण पाहिलं होतं युनिट सर्कल होता, आठवा पहिल्या दिवशी सांगितलं होतं. आता जर म्हणलं असतं ही रेडियस आहे तर डोकं खाजवलं, ते तर हायपोटेन्यूज होती. ट्रायंगल मध्ये हायपोटेन्यूज आहे, पण आपण परवा जो युनिट सर्कल काढला होता त्याच्यामध्ये आर होते, आठवते. मी याला आर, याला एक्स आणि याला वाय म्हटलेले. हे डोक्यात ठेवा. आता बघा, ही जी रेडियस आहे तिला मी मानतो 1. का? माझी इच्छा. बरोबर आहे, मी काय गर्वानं म्हणत नाही. तुम्ही ते काही म्हणा, माझा काही फरक पडत नाही. ती लेंथ आहे ना बाबा. अरे मी त्याला युनिट सर्कल मानतोय कारण मी त्याची रेडियस 1 मानली. कायचा असा नियम आहे का रेडियस 1च असते? पाहिजे तेवढा मोठा सर्कल काढा, आपलं राऊंडर संपलं तर ते निघणार नाही. ते किती स्ट्रेच होईल, आहे की नाही? ते पुन्हा फिरेल आणि त्याचा ते प्रविशाल कोण बनेल, रिफ्लेक्स अँगल. आता बघा, तर ह्याच्यामध्ये एक आपण रूल शिकला होता, साइड ऑपोजिट टू 30 डिग्री इज ऑलवेज हाफ ऑफ द हायपोटेन्यूज. 1चा हाफ 1/2 असतो, म्हणून 1 घेतात, समजायला सोपं जातं. त्याचं मिनिंग असं नाही की रेडियस 1 असते. नो, वी हॅव टेकन रेडियस ॲज 1, बट रिलेशन ऑलवेज ट्रू बिकॉज इट्स रेशिओ. ते हे सांगितलेलं आहे, जेवढी व्हॅल्यू हायपोटेन्यूजची आहे त्याच्या नेहमी हाफ असतो. पण कोण? साइड ऑपोजिट 30 डिग्री. 30, 60, 90 ट्रायंगल थेरम तुमच्या सीबीएसई मध्ये तो उडवलेला आहे, स्टेट बोर्डला आहे, लक्षात घ्या. हाफ असतो, याचं सरळ मिनिंग आहे हायपोटेन्यूज 10 झाली तर ह्याला 5 व्हावं. तर ही रेडियस काही घ्या, ह्याला हाफ करत जा, पुढे काम पडणार आहे म्हणून सांगतो. आणि 60च्या ऑपोजिट साइड असते √3/2 टाइम्स. √3 मध्ये लिहिणं नेहमी बेनिफिशियल आहे. आता ठीक आहे, आपल्याला एवढं माहिती आहे सर या दोघात कोणाची व्हॅल्यू जास्त आहे? ऑब्व्हियसली ह्याची व्हॅल्यू जास्त आहे. का? व्हॅल्यू न काढता सांगा ही जास्त आहे याच्यावर. त्याचं रिझन आहे, ट्रायंगल मध्ये हायर अँगलच्या समोरची साइड हायर असते, म्हणून ही जास्त असणार याच्यापेक्षा. ही सगळ्यात जास्त आहे. नाही तर मग आमचे फर्स्ट स्टँडर्डचे लेकर म्हणतात हे मोठं का हे मोठं. आमचे स्टँडर्ड पहिलीचे लेकर म्हणतात सर हे मोठं. त्याला तर फ्रॅक्शन माहिती नसतं. का बरं बेटा, का मोठं? सर इथे एकच येतं तर दोघं दोघं. हे आन्सर आहे लहान लेकरांची क्युरिओसिटी. आता 45, 45, 90 डिग्री काय सांगतो? दोन्ही साइड सेमच आहेत, तर त्याने एकच रूल दिला, साइड ऑपोजिट टू 45 इज 1/√2 टाइम्स. मॅथमॅटिकली असं लिहितात, कॉन्सेप्च्युअली हे तेवढं छान नाही. डिनॉमिनेटर इरॅशनल नंबर आहे, फार गच्चाळ असतो. 1 ला √2 ने डिवाइड करणं म्हणजे 1 ला 1.41 ने डिवाइड करणं, किती घाण. पण ह्याला जर रॅशनलाइज केलं तर वर √2 खाली 2 बनतोय. आता वर 1.41 आणि खाली 2 आहे, किती छान आहे डिव्हिजन.
कळायले? रॅशनलाइज का करतात हे पण माहित पाहिजे की. यानं काय घोडं मारलं होते, चांगलंच होतं की. मग याला रॅशनलाइज का करायचं उगाच? त्याचं कारण काय? काय घोडं मार काय गाढवा मारता का? 1/√2 चांगला नंबर होता ना, का तसं काय विचार केला तर? कशाला एवढं तिथं द्रविडी प्राणायाम करायचा? सिंपल रिझन आहे त्याचा बेटा. डिनॉमिनेटर आहे. तुम्ही डिव्हाईड करणार. डिव्हिजन किती खराब आहे. 141 चा टेबल म्हणणं एवढं छान नसते. है की नाही? आणि त्यात 141 चा सोडा 1.41 चा टेबल. आहे की नाही? लोकं संन्यास घेऊन जातात असं मॅथ पाहिलं की. आता लक्षात घ्या. त्यापेक्षा हे सोपं आहे ना, 2 ने याला डिव्हाईड करणं कधी सोपं आहे. ते माहीत पाहिजे बेटा, आपण जे शिकतो ना, ते का शिकतो? तर रॅशनलाइज का करतात? हे त्याच्या मागचं कारण आहे. असो. हे का काढलं सर? कारण आता ह्याचंच काम आहे. चला, हा आपल्याला काय म्हणतो 0 30, 45, 60, 90 एक एक्स्ट्रा. एवढे नको मला. थांबा. चला. आपल्याला जो टेबल बनवायचा आहे, व्हॅल्यू टेबल सगळ्यांना आता एक शपथ घालतो, याला पाठ नाही करायचं. ठीक आहे? बिलकुल पाठ नाही करायचं. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये सगळ्यात छोटा अँगल 0 असतो. त्याच्यापुढे स्टँडर्ड अँगल असतो. हा त्याच्यानंतरचा स्टँडर्ड असतो. हा त्यानंतर असतो. हा सगळ्यात मोठा असतो. सर मधले कुठे गेले? ते ट्रिग्नोमेट्रीच्या टेबलमध्ये लपलेले आहेत, जशा लॉगच्या टेबलमध्ये असतात. 0 to 90 कधीच जाऊ शकत नाही. समजलं? 0, 30, 45, 60, 90 का घेतले? कारण या दोन ट्रायंगलमध्ये आणि त्यांचे आपल्याला काही ना काही रिलेशन्स माहिती आहेत. 6 रेशो शिकलोय आम्ही. सामनेवाला, बाजूवाला, हायपोटेन्यूज. बस. और जीने के लिए क्या चाहिए? इथे आपण एक थीटा घेतो. हे सगळे थीटा आहेत. या थीटासाठी आम्ही रेशो घेतो. एक साइन थीटा, एक कॉस, एक टॅन. हे घ्यायचे नाही. पुढचे 3 घ्यायचे नाही. अरे बाबा रेसिप्रोकल आहेत. एक पे एक फ्री ऑफर असताना उगाच 2चे पैसे का द्यायचे? साइनवर कोसिक फ्री आहे ना? हे माहित पाहिजे रे. मी एक एक्स्ट्रा टेबल इथं उगाच काढला. जाऊ दे. काय वाईट. आपली कुठे शाही संपायची. 0, 30, 45, 60, 90. आता ऐका. मी तुम्हाला म्हणलं, व्हाय डोंट आय लाइक ट्रायंग्युलर सिस्टम इन ट्रिग्नोमेट्री? त्याचं कारण आहे 0 डिग्री कोण आहे? 0 डिग्री ट्रायंगलमध्ये असते काय? 0 डिग्री नाहीच आहे. कुठे दिसतो? सर 0 डिग्री इथून फिरलं. आता इथं मारलं आपल्याला. हे नाही. हे फिरून इथं 30 व्हायलंय बघा. आता विचार करा 0 डिग्री जर इथं होत असेल, याला असा रे मानला तर. तर इथं तर एकच फक्त रे आहे. तिथे 2 साइड अजून कुठे गेल्या? ट्रायंगलच नाही. तर सांगता येईल का साइन 0 किती असू शकतो? सो आय डोंट लाइक ट्रायंग्युलर सिस्टम. म्हणून मी तुम्हाला म्हणलं हायर मॅथमॅटिक्सकडे जाताना ट्रायंगलमध्ये ट्रिग्नोमेट्री पाहायची नाही. ती सर्कलमध्ये पाहायची. असा काय फायदा होतो? त्याच्यासाठी असते एक रूल दॅट इज कॉल्ड प्रोजेक्शन. सांगतो काय असते आणि मग आपण याच्या व्हॅल्यूज काढू शकतो. मी आता तुम्हाला 0 आणि 90 डायरेक्ट नाही सांगणार. आधी नाही सांगणार. तुम्ही मला शिव्या दिल्या तरी आता नाही सांगणार. ठीक आहे? माझ्याकडे ट्रिग्नोमेट्री शिकायची, माझ्याच रूलने शिकायची. 30, 45, 60 तिघांसोबतच खेळूया. का? कारण हे तिघं माहिती आहेत. कळलं? ते 2 स्टँडर्ड अँगल आहेत बेटा. कधीही परीक्षेत गेलात नाही, काम करायचं बसल्या-बसल्या. रफ पेपर असतो ना आपल्याकडं. त्याच्यावर हे 2 ट्रायंगल काढून ठेवून द्यायचे. तुम्हाला टेबल पाठ करायची गरज नाही. चला, साइनचा अर्थ सामने वाला, बाजू वाला और ये दोनों का ये बच्चा है. ठीक है? तर आपल्याला साइन 30 पाहिजे. साइन म्हणजे सामने वाला. किसके साथ? हायपोटेन्यूज. रेशो आहे बघा. 1:2 चा रेशो 1 पर्यंत. 1 सोबत तर काही प्रॉब्लेम नसतेच ह्याला. तर हा 1/2 होईल. साइन 45 हा गया का हा गया. सामने वाला तर फिक्स आहे. सामने वालाच बघायचं. 60 के सामने वाला. खतम. पाठ करायचं नाही हेच सांगायला. हे त्याचं मूळ आहे. त्याला खूप सारे लोक तुम्हाला वेगवेगळे आयडियाज सांगतील.
इथं असे नंबर लिहा, मग त्याला हाफ करा, मग त्याला याच्याने डिवाइड करा. ते इंग्रजांच्या काळातली टेक्निक आहे. 21st सेंचुरी स्किल असं नाही सांगत, हे सांगते. नीट आहे का? कसं काढलं कळलं? साईनचा सरळ सरळ अर्थ कोण आहे? सामनेवाला. आता बघा स्टोरी कशी आहे. मी तुम्हाला ह्याला 2 प्रकारे सांगतो. 2 प्रकारे. बिलकुल. कसं बघा. 30 डिग्रीचा 60 डिग्री कॉम्प्लिमेंटरी अँगल आहे. साइन थीटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थीटा. परवा लिहून दिलं होतं. सर मग मी बाजूवाला बघत बसू का? बघत बसा, मला काय प्रॉब्लेम. 30 डिग्रीच्या बाजूवाला कोण आहे? √3/2. सर बाजूवाला पण नाही. हायपोटेन्यूज कॅन नेव्हर बी ऍडजसंट साइड. ही फक्त या परपेंडिक्युलर साइडलाच आपण ऑपोजिट हायपोट आणि ऍडजसंट म्हणतो. आता नीट आहे का मी काय सांगाल? तुम्ही जर कोसाइनच्या डेफिनेशन नुसार गेलात ऍडजसंट टू हायपोटेन्यूज, तर बघा √3/2 इथे येतोय. कळलं? 45 तर काय? ऍडजसंट घ्या, ऑपोजिट घ्या, सेमच आहे. तर इथे 1/√2 येतो. आणि इथे नीट बघा 1/2 येतो. आणि इथे त्याची खरी मज्जा आहे. क्रिस क्रॉस. आता बघा, हे पण मला तेवढं नाही आवडत. आता आवडते. क्रिस क्रॉस क्यों हुआ? का झालं हे महत्वाचं आहे ट्रिग्नोमेट्री. मी तेच सांगत होतो. सर साइन 30 ची जी व्हॅल्यू आहे दिसते, साइन 30 ची जी व्हॅल्यू आहे ती कॉस 60 ची आहे. कालच बोललो असं का होते? कॉम्प्लिमेंटरी अँगलची व्हॅल्यू सेम असते. म्हणून तुम्ही ते रेशो लावत बसायची पण गरज नाही. तर तुम्हाला जर साइन 30 आणि साइन 60 माहित असेल, तर 60 ची व्हॅल्यू कॉसच्या 30 ला द्या आणि 30 ची कॉसच्या 60 ला द्या. संपला. 45, अरे दोन्ही 45 चा कॉम्प्लिमेंटरी 45 आहे ना, तर तो सेम व्हॅल्यू देईल. म्हणून बघा 1/√2 नेहमी सेमच येणार. इथं जी व्हॅल्यू येते ना तीच इथं येते. साइन आणि कोसाइनची 45 ला व्हॅल्यू सेम. काय सांगितला पहिला नियम? साइन 45 कॉस 45 ऑलवेज इक्वल. नीट आहे का मी काय बोलायलो? tan 45 cot 45 ऑलवेज इक्वल. sec 45 cosec 45 ऑलवेज इक्वल. या टेबलचा पॅटर्न समजून घ्या. हा टेबल शिकलात ना, मी तुम्हाला खास टेबल दाखवतो आता. तो म्हणलात तर माझ्याकडून तुम्हाला ऑफर आहे, हे पण पाठ करायचं. याला पाहिल्यावर तर इतकं घाण वाटत असेल आता. तुमच्या माहितीसाठी सांगतो, याला बिलकुल पाठ करायचं नाही. म्हणून सांग, तुम्ही पॅटर्न शिका. ट्रिग्नोमेट्री इज व्हेरी इंटरेस्टिंग. त्याच्यामध्ये जे तुम्ही आता शिकाल, हे बघा हे काहीच नाहीये. 90 मायनस थीटा आहे. 90 कुठं होता? फर्स्ट क्वाड्रंट. मायनस म्हणजे तुम्ही खाली यायलात, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये यायलात. प्लस म्हणजे तुम्ही सेकंड क्वाड्रंटला चाललात. तर हा काय सांगतो, हे पण सगळे व्हॅल्यू टेबलच आहेत. आता जे आपण 10th ला शिकायलो तेच हे शिकायलो. आपण किती सारे गम म्हणलं तरी हे पाठवत नाही. लक्षात घ्या. याच्यामध्ये पाठ करण्यासाठी हा टेबलच नाहीये. याचं बेसिक नॉलेज लक्षात घ्या. दीज ऑल आर अलाइड अँगल्स. अलाइड अँगल्स मध्ये एक छोटासा कॉन्सेप्ट असतो. म्हणून मी तुम्हाला आता हे शिकवणार नाही, काळजी करू नका. हे 11th स्टँडर्डचा कॉन्सेप्ट आहे. या टेबलला पाठ करायचं नाही. इवन ट्रिग्नोमेट्रीच्या कोणत्याही टेबलला पाठ करायचं नाही. हे मला तुम्हाला सांगायचं आहे. अशा गोष्टी पाठ करत नसतात. याचा कॉन्सेप्ट समजून घ्यायचा असतो. असो, तर आपण आता ज्याच्यावर फोकस करतोय तिथे या. तर ह्याला पाठ करायचं नाही, म्हणून मी तुम्हाला या पॅटर्न्स बद्दल बोलतोय. चलो थोड़ा सा आगे बढ़ेंगे. सर टॅन काढणं आमच्यासाठी टफ नाहीये. का नाहीये माहितीये ना? साइन आणि कॉसचा रेशो टॅन असतो. याने याला डिवाइड केलं तर खालचे 2 कॅन्सल होतात. तर याला 1/√3 लिहा. 2 सेम नंबर कॅन्सल होऊन 1 बनतो. आणि या दोघाचा 2 कॅन्सल होऊन √3/1 म्हणजे √3 बनतो. छान. सर आता अन्याय नका करू. कॉट सांगूनच द्या. नो प्रॉब्लेम. मला ऍक्च्युली हे काढायचे नव्हते, पण असो. टेबलच घेऊ. किती पाहिजे मला? 3. खूप झालं याचं कौतुक. आता पहा, कॉट नंतर त्यानंतर
कोसेक. आता या ट्रायंगलला पाहायचं नाही. मी ऍक्च्युली या ट्रायंगलला फक्त एकदाच पाहतो. केव्हा? कारण मला माहिती आहे कोसाइन साठी काय करायचंय, कॉम्प्लिमेंटरीच लावायचंय. समजलं? आणि टॅन तर या दोघांवरच आहे, डिपेंड आहे तो. चलो, आता पुढचं का नाही करायचं? रिझन आहे, साइनचे रेसिप्रोकल कोसिक आहेत. तर 1/2 चा रेसिप्रोकल 2, याचा होतो √2, याचा होतो 2π√3. अरे वा, हो गया फ्री. कशावरून सर? काढा इथं, मला काय करायचं. रेशो लावा आणि काढा. ज्याला प्रूफ पाहिजे त्यानं काम करावं. आगे बढ़ो. कॉसचा रेसिप्रोकल सिक, त्याला इथं उलट करा. मी तर तेही करत नाही, तेच करत नाही. इथला नंबर इथं लिहा, इथला नंबर इथं लिहा आणि हा नंबर जशा तसा लिहा. अरे दिमागच लावू नका एक्स्ट्रा. याला उलट करा, नाहीतर उलट नाही करत. इथलं इथं लिहितो, इथलं इथं लिहा आणि 1 ला 1 लिहा. मी आताच बोललो, साइन कॉस 45 सेम, टॅन कॉट 45 सेम, सिक कोसिक 45 सेम. पाहता पाहता टेबल तयार, विदाउट लोड. ठीक आहे, राहिले बेटा थांब. ते असं नाही कळत, आता कळते, आता कळते. 0 आणि 90च्या केसमध्ये ट्रायंग्युलर सिस्टीम फेल होते. आणि फेल नाही ऍक्च्युली, म्हणून आपण ट्रिग्नोमेट्रीच्या या ज्या डेफिनेशन्स आहेत, या कोणत्या, ऑपोजिट टू हायपोटेन्यूज, यांना म्हणतात ओल्ड डेफिनेशन्स. आपण 11th मध्ये जेव्हा ट्रायंग्युलर वरून सर्क्युलर सिस्टीम मध्ये जातो तेव्हा त्याला न्यू डेफिनेशन्स म्हणतात. आपण पाहू यांना नेमकं म्हणायचंय काय. चला, इथपर्यंत छान समजलं. प्रश्न विचारायला रे, समजलं का? आगे बढ्या. आता माझा मुख्य प्रश्न सुरू होतो. एक गोष्ट समजून घ्या, सर्क्युलर सिस्टीम मध्ये आपण पाहू 0 आणि 90 साठी बेस्ट ऑप्शन आहे हा. असं समजा की हा तो रे आहे, याचा कलर वेगळा घेऊ कळायसाठी. हा तो रे आहे, याला मी मानतो आर. चला, हा 1 होता ना, 1 ला काय अडचण नाही, 1 घ्या. आता मी एक काम करतो, हा जो आहे, हा जो आहे बघा, हा असा खाली येतोय. एक काम करायचंय, इथून इथून मी एक प्रोजेक्टरचा लाईट ह्याच्यावर टाकला, त्याला प्रोजेक्शन मेथड म्हणतात. याच्यावर जर एक लाईट टाकला तर त्याची खाली इमेज बनेल. शॅडो, शॅडो. प्रोजेक्टर काय करतो, स्क्रीनवर दाखवतो. आता हा प्रोजेक्टरच एक प्रकारे. बघा, याच्या HDMI केबलचं काय काम आहे, प्रोजेक्ट करणे. फक्त ते लाईट न मारता हा याच्यातून वायर मधून घेतो, डिजिटल सिग्नल्स पाठवतो आणि तो एकदा याला दाखवायला प्रोजेक्ट करतोय. तर हे पण प्रोजेक्शन आहे. प्रोजेक्शन काय सांगते, आता जर तुम्ही काही गोष्टी पाहायला शिकलात ना तर मजा येईल. नीट पहा, ट्रिग्नोमेट्री मध्ये काही गोष्टी ऍडव्हान्स मध्ये आता समजून घ्या. ही पण रेडियसच आहे की नाही, ही 1 आहे तर सांगा ही पण किती आहे, 1 1 1 1. असंच आहे का सर? बिलकुल, इट्स -1 -1. सर लेंथ कसं काय, रेडियस कसं काय -1? इट्स इंटरसेप्ट. इंटरसेप्ट कॅन बी पॉझिटिव्ह और निगेटिव्ह बोथ. आता तुम्ही एक काम करा, तुम्ही याला प्लस ठेवा, मला काही अडचण नाही. पण पाहताना असं पहा, हा एक्स ऍक्सिस वर पॉइंट आहे, एक्स ऍक्सिस वर सर 1 आहे, एक्स ला y0 असतो, एक्स ऍक्सिस वर y0 असतो. तर हा न्याय इथं लावा. सर इथं x0 असतो, y1 असेल. सर लेफ्टला आल्यावर 1 0, नो, मायनस मायनस, म्हणून मला मायनस लिहायचा. लेफ्टला चालूया आपण 180 डिग्री, 180 डिग्री. आता आपल्याला ऍक्च्युली या पुढच्यांचं काम नाही, फक्त लिहून ठेवू. याला 0 -1 लिहा, 0 ला मायनस लिहू नका. आता पहा 0, -1. मला 0 to 90 मध्ये फक्त या दोघांशीच घेणं देणं आहे. आता फक्त इमॅजिन करा, मी थोडी जागा सोडतो, जागा सोडतो. तुम्ही इथं पहा, त्याला जर मी इकडून प्रोजेक्टरने प्रोजेक्ट केलं, ह्याच्यावर एक लाईट टाकला तर ह्याची खाली शॅडो पडेल. आता इमॅजिन करा, इथे काय आला असता, वाय इंटरसेप्ट. तो वाय इंटरसेप्ट तुम्ही पहा, असा असेल.
इथून घ्या. तुम्ही एका गोष्टीकडे लक्ष द्या. हा होता. त्याची लाईट पडताना काय होते नीट बघा. इथे जो कोणता पॉइंट आहे एक्स कॉमा वाय, इथे जो कोणी असेल तो, तर बघा त्याचा एक्स कोऑर्डिनेट जो आहे तोही पक्का माहित नाही, वाय पण माहित नाही. एक्स ला इथं 1 नाही म्हणताय, कळलं ना, तो 1 नाहीये. पण आता बघा ही रेडियस आहे, ही अलॉंग सर्कलच फिरणार आहे. सर्कलच्या बाहेर किंवा मध्ये जाईल का? नाही. हा मेन मुद्दा आहे. वाय ला एक हाईट आहे या केसमध्ये, म्हणजे वाय ची व्हॅल्यू 0 नाही. कळायले? आता 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. ह्याच्यावर जर प्रोजेक्टरने प्रोजेक्ट केलं तर याची शॅडो बघा, इमॅजिन करा अशी येऊन एक्स वर पडेल. ही स्क्रीन आहे, एक्स ऍक्सिस स्क्रीन आहे आणि ह्याच्यावर तुम्ही लाईट टाकून प्रोजेक्शन घेतलं तर ही व्हॅल्यू अशी याच्यावर आली, तर सांगा तुमची जी रेडियस आहे ती आता कशावर येऊन पडली आहे? एक्स ऍक्सिस वर. एक्स ऍक्सिस ची लेंथ किती होती इथे? 1 आणि रेडियसची किती होती? म्हणजे दोन्ही 1 1 झाले. आता त्याच्यामध्ये वाय ऍक्सिस राहिला का? का नाही राहिला? जेव्हा ह्याची शॅडो येत होती बघा, हा खाली पडत होता तेव्हा तो वाय इंटरसेप्टला कमी करत होता. वाय इंटरसेप्ट इथून कॅन्सल होत होता. 11 स्टँडर्डचा कॉन्सेप्ट आहे, म्हणून तुम्हाला वाटेल हे काय चालू आहे. प्रोजेक्शन रूल असतोय, पूर्ण फिजिक्स मध्ये पण यूज केला जातो, वेक्टर मध्ये यूज केला जातो. प्रोजेक्शन रूल म्हणतात त्याला. एका वेक्टरला दुसऱ्या वेक्टरवर प्रोजेक्ट केल्यावर काय होते ते आहे. हा वेक्टरच असतो, याला पोझिशन वेक्टर म्हणतात. हा पोझिशन वेक्टर रेडियसचा मी इथे याच्यावर टाकला तर बघा वाय 0 झाला इथे आल्यावर. बघा म्हणूनच 1,0 आहे. तो 1,0 का आला कळलं का तुम्हाला? वाय ऍक्सिसचा पॉईंट 0 का असतो? कारण बघा इथे जो वायचा इंटरसेप्ट होता तो जेव्हा हा रेडियसचा कॉम्पोनंट कशावर आला? एक्स वर आला. वाय गायबच झाला नाही त्यातून, म्हणून बघा वाय 0 इथं. आता इथं काय होईल बघा बरं, जेव्हा मी ह्याला इकडे मारेल तेव्हा एक्सचा कॉम्पोनंट 0 होईल. बघा एक्स 0 झाला, वाय 1 झाला. तर प्रोजेक्शन काय सांगते? आता पहिला मुद्दा कळला. ट्रायंगल मध्ये आपण प्रोजेक्ट करू लागलो का काही? नाही. सर्कल मध्ये कळते, तो फिरतोय अलॉंग द सर्कल. तर फिरता फिरता मी ह्याला कशावर आणलं? एक्स ऍक्सिस वर. तर याची आणि एक्स ऍक्सिसची जी इंटरसेप्ट लेंथ आहे ती 1 1 फिक्स झाली. वाय काय झाला? 0. आता ट्रिग्नोमेट्री मध्ये एक महत्वाची गोष्ट नीट आहे का, मी मागेही सांगितलं होतं, हा आणि हा पार्ट एक्स कोऑर्डिनेटला नेहमी कॉस थिटा म्हणतात. आजपासून लक्षात ठेवा. आणि ह्याला साइन थिटा म्हणतात. सर हा थिटा इथं 0 डिग्री आहे, कळते ना? थिटा म्हणजे अँगल. हा अँगल किती आहे? 0 आहे. आणि हा अँगल किती आहे? 90 आहे. आपण 0 आणि 90 वरच बोलायलोय. मला जेव्हा 0 डिग्री पाहिजे तेव्हा मी रेडियसचा प्रोजेक्शन एक्स ऍक्सिस वर घेतो आणि जेव्हा 90 पाहिजे तेव्हा याचं प्रोजेक्शन वाय ऍक्सिस वर घेतो. आता झालं काम. हे कशावरून पडलं? एक्स ऍक्सिस वर. लेंथ कोणाची राहिली? एक्स. वाय ची राहिली का? नाही. वाय म्हणजे कोण? साइन थिटा. वाय म्हणजे कोण? म्हणजे साइन 0 ची व्हॅल्यू किती आहे? बघा इथं वाय. साइन थिटा इथे कशाला रिप्रेझेंट करतोय? वाय कॉम्पोनंटला. आणि वाय कॉम्पोनंट किती झाला? 0. म्हणजे साइन 0 किती झाला? म्हणून साइन 0 0 असतो. मी म्हणतो पाठ करा. पाठ करण्यात काहीच मजा नाही. साइन 0 इज 0. समजलं का असतो? आता गोष्टींकडे लक्ष द्या. त्याच्यात आपण आता मला घ्यायचंय साइन 90. आधी मी वरची लाईन कंप्लीट कर. लेट मी कंप्लीट. आय थिंक तुला सगळे डाऊट्सचे मिळतील आन्सर. कंप्लीट होऊ द्यायचं. आता ह्याला पहा. मला आता मी साइनच्या रांगेत आहे, मी साइनच घेतो. मला माहिती आहे इकडे तर मला काय करायचंय? फक्त रिव्हर्स करायचंय कॉम्प्लिमेंटरी अँगल्स मध्ये. तर एकच काढायचं मला बस. तर ह्याला मी आणला आता वाय ऍक्सिस वर म्हणजे 90 डिग्रीवर. तर वाय वर येताना त्याच्यावर आणणे कशाला? असा होता की नाही एक्स. तर जेव्हा हा असा येईल तेव्हा एक्स 0 होईल. बघा वर एक्स 0 झालाय आणि वाय किती झाला? आणि वाय कोऑर्डिनेट कोण आहे? साइन थिटा. आणि थिटा कोण आहे? 90. म्हणून साइन 91 आहे.
उगा नवं पीएचडी करणं. 1 काय येते लक्षात ठेवा आणि 0 काय येते इथून इथे आणा. साइन 91 साइन 0 0. आता डाऊट विचार झाला क्लिअर? बघ एक्सपिरियन्स ह्यालाच म्हणतात. आधी पूर्ण ऐकायचं सगळे डाऊट निघतात. त्याचा डाऊट क्लिअर झाला. चलो तुमची इच्छा असेल तर सेम लॉजिक कॉसला लावा. कॉस 0 कुठे येईल? एक्स ऍक्सिस वर. कॉस म्हणजे कोण? एक्स कोऑर्डिनेट. 0 चा एक्स कोऑर्डिनेट किती आहे? 1 आहे. म्हणजे कॉस 0 1 आहे. बघा बघा इकडचा 1 इकडे आला की नाही? इकडचा 1 इकडे आला की नाही? आता बघा त्याला वर नेला तर कॉस 90 0 आहे. कारण एक्स कोऑर्डिनेट कॉसला रिप्रेझेंट करतो. तर हा 0 इकडे आला की नाही पहा. मधले तर सारखेच आहेत. अब आएगा मजा. संपली स्टोरी. हे सर्कल मध्ये पॉसिबल आहे. ट्रायंगल मध्ये कळत नाही. प्रोजेक्शन चालले कुठं जाऊन पडायला कसं कळत? म्हणून सर्क्युलर सिस्टीम मानली जाते अँड दिस इज कॉल्ड न्यू डेफिनेशन्स. या टेबल कडे नीट लक्ष द्या. आता काय डाऊट आहे? पहा बेटा मी तुम्हाला सरळ सांगतो याच्या व्हॅल्यू अशा असतात. याच्यात मजा नाही. साइन 0 0 कसा 90 ला 1 कसं हे तर कळायला बघा. ट्रायंगल मध्ये दिसायलेत ना 30 60 45. ऍक्च्युअली 0 कुठे दिसायला आहे 90 कुठे दिसायला आहे दिसत नाहीये ते अँगल. म्हणून ह्याला हा कॉन्सेप्ट आहे. तुमच्या स्कूलमध्ये विचारा साइन 0 0 का असते? याच्यात तर 0 नाहीच आहे. विचारायला काय चाललंय? सरनं उत्तर दिलं तर वी विल अप्रिशिएट. सांगितलं का? हेच सांगितलं? छान. असो चांगली गोष्ट आहे. सांगितलं असेल तर व्हेरी गुड. चला आता आपल्याला महत्वाचं काम करायचं बेटा. आपलं संपलं नाही सुरू झाले. टॅन 0 कोण आहे? सर साइन आणि कॉसचा रेशो. साइन कोण आहे? 0. कॉस 0 किती आहे? 1. 0 आणि 1 चा रेशो 0:1. सर डिनॉमिनेटरला 1 रॅशनल नंबरला काय अडचण नाही. तर हा 0 आहे. नीट लक्ष द्या. आता टॅन 90 आहे ना 1/0. 1/0 नॉट डिफाइंड. सो इट इज एनडी. तर टॅन 90 चा आपल्याला स्लोप सांगता येत नाही. आठवा कायनेमॅटिक्स मध्ये स्लोप ऑफ लाईन करताना टॅन 90 मी नॉट डिफाइंड लिहून देत होतो किंवा 1/0 जो असतो टेन्स टू इन्फिनिटी. त्याला तुम्ही टेन्स टू इट्स ऍक्च्युअली नॉट इन्फिनिटी टेन्स टू इन्फिनिटी. इन्फिनिटीच्या जवळ आपण त्याला नॉट डिफाइंडच म्हणतो. छान. आता आम्हाला उलटच करायचं बघा. इथे एनडी इथे 0. काय डोकं लावायचं कामच नाही ना. आता चला सिक कोण आहे? कॉसचा रेसिप्रोकल. कॉस कसा आला होता आठवा? 1/1. अरे बाबा कॉस 1 कसा आला होता? 1/1च होता ना. 1 वर 1 येऊन पडला होता की नाही असा 0 1 वर 1 आला होता. तर काही अडचण नाही याला. 1 चा रेसिप्रोकल कोण असतो? 1च असतो. आगे बढो. इथे कोण आहे? इकडे या. सिक 90 कॉस 90 च्या नाही हा 0 कसा आला होता आठवा? सर हा 0 आला होता 0/1 करून. लक्ष द्या बरं. 0/1 करून आला होता. रेसिप्रोकल 1/0 होतो. कळलं? तर इथं पण नॉट डिफाइंड आणि इकडे कोण होईल? 1. टेबल रेडी. समजले? 6 रेशो कसे खेळतात एकमेकांसोबत. दिस इज ओनली फॉर फर्स्ट क्वाड्रंट. हा फक्त फर्स्ट क्वाड्रंटचा खेळ आहे आणि म्हणून मी तुम्हाला म्हणत होतो कॉन्सेप्ट शिकलात ना तर हा टेबल तुम्हाला पाठ होईल. एक म्हणजे बिलकुल याच्यात डोकं लावायचं काम नाही. प्लस मायनस त्याच्यासाठी मी जी मेथड म्हणजे आमची जी मेथड आहे बेटा आपापसात बोल नका. मला डाऊट विचारा काय असलं तर. माझ्या नाही सॉल्व्ह झालं तर ती करेल. आता बघा ऐका ऐका. या अशाला सॉल्व्ह करण्यासाठी त्या मेथडचं नाव आहे बाहुबली मेथड. मी दिलेलं नाव. आता आहार रूल वगैरे आपले शोध आहेत आपण लावलेले. तसे बाहुबली मेथड आहे. त्यासाठी आम्ही एक म्हणतो एक्स ऍक्सिस बघा झोपलेला आहे. वाय ऍक्सिस बघा ऑलवेज अलर्ट. म्हणून आम्ही वाय ऍक्सिसला बाहुबली म्हणतो. माहिष्मती के लिए हमेशा तयार म्हणून बाहुबली ऍक्सिस. आणि हे बघा हे झोपलेले लोक जग बदलू शकत नाहीत. सदैव अलर्ट राहणारे जग बदलतात. आता इथं जग बदलत नाहीत म्हणजे रेशो बदलत नाहीत आणि जग बदलतात म्हणजे रेशो बदलतात. म्हणजे काय होते साईनचं कॉस कॉसचं साईन सिकचं कोसिक कोसिकचं सिक
बघा इथे ती स्टोरी चालू आहे. तर हा पूर्ण टेबल त्या एका कॉन्सेप्टवर आहे. असो. बोल बेटा काय डाऊट होता? हा. कोणता टॅन सांग? सगळाच टॅन. नीट बघ. चांगला डाऊट आहे. ए बेटा 1 मिनिट. बरोबर. टॅन कोण आहे? साइन आणि कॉसचा रेशो. चल साइन 0. बघ 0/1 चा रेशो काय येतो? 0/1 0च असतो. म्हणून टॅन 0 0 आहे. पण टॅन 90 काय होईल? 1/0. डिनॉमिनेटरला 0 चालतो का? म्हणून नॉट डिफाईन्ड. समजलं आता? सेम स्टोरी कुठे चालवा? इथं तर उलटच करायचंय. आता हे कळलं ना, तर तुम्हाला एक जादू पण दिसेल. इथे तुम्हाला हेच कळेल. काल जे आपण ग्राफ पाहिले होते सगळे, परवा. सगळे ग्राफ काढले होते ना? जे सगळे ग्राफ काढले ना, त्याच्यामध्ये तुम्हाला हे पाहायचं असते. कोण कुठं डिफाईन होत नाही. नाही आता नाही करत. काय झालं? सोडतो ना. एकदा मुलं, एकदा मुलं. धावा काय